आज आपण जवळजवळ 10 षटकांचा सामना खेळून बाहेर पडलेत, तर अवघी तुम्हाला 3 ते 4-5 मिनिटं दिली जातील. सुभाष वाघ मॅन फ्रॉम बिडिसगाव यांचं आगमन झालंय. त्यांचंही कौतुक करतोय या श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव आयोजनामध्ये आणि आमच्या वतीने, कारण त्यांचाही खूप प्रेम आहे या खेळावरती आणि स्वतः ते हे खेळ खेळलेला आहेत, त्याबद्दल शंकाच नाही. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिले. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. कौतुक करावं लागेल मुंपाडा टीमचं आणि अविनाश 11 गोरेगाव टीमचं. काय सामना झाला हा सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना होता, जेणेकरून एका बाजूने मात्र जिंकला जाईल अविनाश 11 गोरेगाव हा संघ. मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं. अवघ्या 3 धावांनी हा सामना मात्र मुंपाडा बदलापूर टीमनं गमावला गेलाय. चला वेळेचं भान ठेवा, विनंती असेल अविनाश 11 गोरेगाव टीमला. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्या वाटेला. मात्र येथे फर्स्ट बॉलिंग मात्र पदरी आलंय आणि फर्स्ट बॅटिंग पिंपळी या टीमकडे आलेले आहे. तर 24 चेंडूचा खेळ असेल आणि 24 चेंडू मागे किती धावांचा डोंगर रचला जाईल हे मात्र नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहू शकाल. नक्कीच असेल, विनायक गोरे असेल, रॉकी असेल. आईला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील, कारण त्यांना माहिती आहे सामना खूप महत्त्वाचा आहे. सेकंड राऊंडचा सामना जिंकेल तो संघ मात्र थेट चिंचवली या संघाशी फाईट करेल. या संध्याकाळ सत्रामध्ये पाहू शकाल अशा आहे दोन्ही टीमवरती, अविनाश 11 गोरेगाव टीमवरती तसेच पिंपळी टीमवरती. मात्र त्या खेळामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल शेवटच्या मोमेंटला कुठला संघ मात्र विजय घोषित करेल हे मात्र पाहायला मिळेल. तर पाहतोय या आयोजनामध्ये आगमन झाले अंबो होला मॅन फ्रॉम गोरेगाव, अंबो इंदोळा यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. त्यांचं या खेळावरती खूप प्रेम आहे आणि त्यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय अंबो इंदोळा साहेबांचं. तर तुमचंही आभार. तर पाहतोय आत्ताच एक जाहिरात आले सुभाष वाघ यांच्याकडनं. उद्या कबड्डी आहे धवळ्या या मैदानावरती. तर कबड्डीचे जे खेळाडू आहे आणि चाहते आहेत तर या सूचनेची मात्र नोंद घ्यायचे. धवळेपाडा येथे उद्या कबड्डी आहेत.
पंच बघा, खेळाडूंची शिस्त बघा, गुणवत्ता बघा. पंच मात्र मैदानाच्या आत नसताना सुद्धा त्यांनी ताबा घेतलाय. ही खरी खेळाची वृत्ती पाहायला मिळते पिंपोळी टीमकडनं आणि अविनाश 11 गोरेगाव टीमकडनं. खरोखर खेळाडूंचं जितकं कौतुक करावं तितकं मात्र कमीच. 4 षटकांचा सामना पंच रवाना झाले मैदानाच्या आतमध्ये. दीपक मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये दीपकला आपण पाहू शकाल. आणि लेग अंपरची मात्र जागा सांभाळतील ते मुकलेश मुबेरे साहेब. हे चांगले एक अनुभवी पंच आहेत. रवाना झालेत खेळपट्टीवरती लेग साईडचे पंच मुकलेश मुबेरे साहेबांना आपण पाहू शकाल. मुबेरे साहेब यांचंही जितका कौतुक करावं तितका कमीच. सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना. एका बाजूने पिंपळोळी आणि दुसऱ्या बाजूने अविनाश 11 गोरेगाव हा संघ. तर सज्जत एक कॉमेंट्री मॅन आहे. चांगली अशी कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचाही मी या आयोजनामध्ये आणि आमच्या वतीने आभार मानतोय सज्जत साहेबांचं. तर आपल्याला थोडी संधी दिली जाईल. मंचाचा आपण ताबा घेतला तर बरा होईल. सज्जत मॅच ऑन तो वेळूकाम पंचांचा गिनसिंग पहिला चेंडू खेळला गेला आणि दमदार षटकाराची सुरुवात केली पिंपळी संघाकडनं. विनायक गोरे थांबणार नाही, बरसात केले येते षटकारांची. विनायक गोरेने त्याला ठाऊक आहे. भला मोठा तगडा संघ येथे आपल्या समोर उभा आहे. अविनाश 11 गोरेगाव हा संघ धावांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे. बॅट टू बॅट सेकंड सिक्सर. नक्कीच अविनाशला सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच आणि केळाची एक डझन मात्र मिळाली होती. येथे केळाचा असर मात्र दाखवला जातोय अविनाश गोरेकडनं. विनायक गोरेकडनं ठाऊक आहे आपल्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतो तर सिंगल साठी आपण का धावावं, का विकेट गाळावा. खूप महत्वाचा सामना पाहतोय आपण. सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना जिंकणं का गरजेचं आहे. मात्र इथे कोण जिंकेल हे नक्कीच थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल. कारण 24 चेंडूचा खेळ आहे. हलक्या हाताने चेंडू टाकला होता. गुमरा चेंडू होता. मात्र विनायक कोरेने डाव सावरला आणि चेंडूला लेग साईडला भिरगावून दिला. चेंडू गुदगुल्या करत सीमारेखा पार. 4 धावा. धावफलक पुढे सरकेल 16 धावा. अविनाश 11 गोरेगाव टीमला मात्र येथे थोडा विचार करावा लागेल. सलामीची जोडी लवकरात लवकर फोडावी लागेल. अरे आहे मिस टाइमिंग शॉट विद सज्जत मात्र यहाँ बताते हुए गलत है डिसीजन. अगर ये जेल छूटता तो कीमत बहुत मोजना पड़ता. सफर गलती मत करो भाई. बड़ा शिकार अपने पास आया यार. विनायक गोरे बड़ा मछली जाल में फंस गया. इसकी भी तलाश थी और वो तलाश खत्म की जारी की सफर ने. हरकत नाही. विनायक गोरेचं कौतुक करावं लागेल. जशी सुरुवात झाली तसे षटकारांचा पाऊस पाडला. आपल्या स्वतःसाठी टीमसाठी खूप काही योगदान दिलं. लवकर विकेट गेली हरकत नाही. मात्र ज्या धावा कुठून काढायच्या होत्या ते मात्र काम केलंय विनायक गोरेने. नक्कीच स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय.
पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपते. धावसंख्या धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये किती झाले? 16 धावा. षटकारने चौकार मारून या धावा ज्या उभारल्या होत्या विनायक गोरेने त्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लागलेत. मात्र चांगला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय सफरला. जबरदस्त संध्याकाळ सत्रामध्ये चांगला साफसूत्र आणि एक चांगलं असं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव यांच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करावं लागेल. ओलिंडर बघा चारी बाजूला तैनात आहेत. ही खरी आयोजनांची खासियत आहे, कारण त्यांना माहिती आहे संघाचं आणि खेळाडूचं मात्र नुकसान होता कामा नये. षटकार चौकार असला तर लगेच मात्र डिसिजन पंचांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि पंचांकडनं थेट मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवलं जात आहे. लेग साईडला पंच पाहतोय आपण. एक चांगले गुणवत्ता पंच आणि शिस्तबद्ध पंच असे मुकलेश भुबेरे पाहतोय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि मेन पंच पाहतोय आपण दीपकला पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र हलक्यात आणि पुश केला चेंडूला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत बिटवीन द रनिंग काय तालमेल. एक धाव कंप्लीट केली नाही. धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. पाहतोय धीम्या गतीने मात्र येथे धावांचा पाऊस पाडला जातो. विचार केला एक एक करून जेव्हा विनायक गोरे मैदानाच्या आत होते तेथे धावांचा मात्र पाऊस पाडला आणि आता धावांवरती रोख लावण्याचं काम केले. गॅप सिलेक्शन फटका. चेंडू थांबणार नाही. ताकदीचा वापर होता. चेंडू परार झाला सीमारेखा पार. 4 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात मात्र पिंपळी टीमला ठाऊक आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. 40 45 50 धावा येणं गरजेचं, कारण सेकंड राऊंडचा सामना पाहिला धारोळ मनाप चिंचवली तर 53 धावांचा लक्ष्य मात्र चिंचवली टीम समोर होता आणि तो सहजपणे चेंज करण्यात मात्र यश आलं तर चिंचवली टीमला. तर आता पाहतोय शेवटचा सामना. फटका साजलाय. लांब लचक लांबच लांब षटकार. ब्रँडन षटकार. धावफलक पुढे सरकेल. 28 धावा. 40 45 धावांपर्यंत रोखणं फार गरजेचं अविनाश 11 गोरेगाव टीमला आणि ते प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षणाचं साथ हवंय. येथे जर साथ मिळाली तर नक्कीच धावा रोखण्यात येईल. अद्याप विचार केला तर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बांबर तोडीचे चांगलं क्षेत्ररक्षण थोडा नाजूक आहे आणि खेळाडू सुद्धा नाजूक आहे. लहान वयाचे प्लेयर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीम मध्ये विचार केला तर पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक करावं लागेल. कारण कासगाव संघाचा विचार केला कासगाव वाडी तर तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पण पाहिला. सुनील शीतचा एक लहान मुलगा काय त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजी सुद्धा त्या पोरानं केली. कौतुक करावं लागेल. षटकार येतोय. धावफलक पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. धावांचा मात्र पाऊस पाडला जातोय. पिंपळी टीम कडनं 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एकीकडून असं वाटलं होतं की विनायक गोरेची विकेट गेली आणि तिथपासून मात्र धावांवरती रोख लावण्यात येईल अविनाश 11 गोरेगाव टीमला. मात्र तसं काही होताना दिसत नाही. धावांचा अद्याप पाऊस पाडला जातोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हम भी किसी से कम नहीं. बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी बाद में हमारी असा डावपेच मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. पाटका सजलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण जज करतो. यस
जबरदस्त सप्परचा आवाज आहे का? शाबाश शाबाश. कारण विकेट फार महत्वाची होती. जेणेकरून झेल सुटला असता तर नक्कीच षटकार आला असता. लकी बाद झालाय. तर मात्र रवाना होतो योगेश. योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी असतील. नक्कीच कान मंत्र विनायक गोरेने दिला असतील की काही करायचं असेल तर आत्ताच करायचंय. वेळ आले, संधी आले तर संधीचं सोनं होईल का? कारण एक बलाडे संघ आपल्या समोर उभा आहे. अविनाश 11 गोरेगाव हा संघ. विचार केला 35 धावा धावफलकावरती लागले गेलेत. एक चांगला फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहायला. दोन फलंदाज चांगले बाद झालेत. मात्र डाव सावरण्याचं काम केलंय. विचार केला तर चांगली धाव मात्र उभारण्यात येते. यश आले. फटका सजला. क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. येथे घडतंय काय? काही गरज होती का? अफरातफरी कॉलिंग नसल्यामुळे ते पुन्हा एक विकेट गमवावा लागेल पिंपळी टीमला. तर ज्यांचं या खेळावरती प्रेम आहे सज्जत साहेबांचं, त्यांचंही आगमन झालंय या आयोजनामध्ये आणि आमच्या वतीने तुमचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. जमीर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही आभार मानतोय. या जमीर साहेब तुमचंही आभार. ठीक आहे. खरोखर त्यांचंही कौतुक. कारण प्रत्येक वेळी आयोजन येते असतं तर त्यांचा आपण नक्कीच मान सन्मान करत असतो. कारण त्यांचाही खूप प्रेम आहे या खेळावरती आणि आयोजकांना एक सपोर्ट असतोय. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र दोन्ही बाजूने समांतर पाहतोय. ते पहिला डाव मात्र चाललाय पिंपळी टीमकडनं. कारण हा सेकंड राऊंडचा सामना पाहतोय. कोण जिंकेल नि कोण हरेल. घरचा रस्ता आणि मैदानाचा रस्ता कोण पकडेल हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. हलक्यात आणि पुश केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच जर क्षेत्ररक्षण थोडंसं बांबळ झालं असतं तर जवळजवळ 4 धावा सुद्धा मिळाल्या असत्या. कारण या दिशेला मात्र चेंडू लगेच फरार होतोय 4 धावांसाठी आणि इथे मात्र अठरा चेंडूचा खेळ झाला आणि 37 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 18 चेंडूचा खेळ झाला आणि 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. येथे मात्र कौतुक करावं लागेल गणेश गोलंदाजाचं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून दिल्या. चांगली अशी गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुठेतरी मात्र 2 षटकांचा विचार केला तर धावांचा मात्र वेग खूप आकाशाला गाठणारा होता. मात्र तिथे गणेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्या धावांना रोख लावण्यात मात्र यश आला. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट मात्र आपल्या टीमला मिळवून दिल्यात गणेशने. इथे नक्कीच पंच वळतील. खराब चेंडू दंडित केले जाते. गोलंदाजाला 1 धाव ऍड केली जाईल. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक असेल मात्र किती धावांचा असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. 45-50 धावा बनल्या जातील का? जबरदस्त फटका, बाहुबली फटका. येथे चेंडू थांबणार नाही. चेंडू परार झाला 6 धावांसाठी. धावफलक पुढे सरकेल.
44 धावा. सेकंड राऊंडचा पहिला सामना धारोळा मनाप चिंचवली 53 धावांचा लक्ष्य होता. तर हाही सामना 53 किंवा 60चा 55चा येईल का नक्कीच पाहिलं जाईल. सहर्ष मनपूर्वक स्वागत माझे मायबाप, माझे प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर, तुमचंही मनपूर्वक आहे ते मात्र स्वागत केलं जात नाही. ते थोडीशी बांबळ, ह्या चुका खूप महागड्या पडू शकतात. एकच धाव होते ते मात्र हरकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय कारण रनअप घेऊन आलेला हा क्षेत्ररक्षण आणि ते पाय घसरला आणि जागच बसला आणि तोपर्यंत चांगल्या 2 धावा मात्र पिंपळवड टीमला मिळतील आणि धावफलक पुढे सरकेल. 46 धावा. जबरदस्त मधुर आवाज काढला. चेंडू थांबणार नाही, आकाशाला भेदणारा फटका होता आणि षटकार. 52 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 52 धावांचा मात्र पहिल्या सेकंड राऊंडचा पहिला सामना होता तो 53 धावांचा आणि आता विचार केला 52 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहे आणि जसं म्हटलं होतं तसं इथे घडेल का? रनअप मध्ये थोडा गडबड पाहतोय गोलंदाज. एकनाथला पाहतो फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा त्याच दिशेला एक चांगला झोनने एक चांगला लाईनअप घेऊन फलंदाजी पाहायला मिळते. बॅट टू बॅट त्याच दिशेला सेकंड सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. चांगला एक भला मोठा डोंगर रचला गेलाय जेणेकरून वाटलं होतं विनायक गोरीची लवकर विकेट घेतली. शेवटचा चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चुका नसतील त्या ठिकाणी होता सफर. फलंदाज होईल बाद आणि षटक क्रमांक 14 संपलंय. येथे धावसंख्या धावफलकावरती 58. 59 धावांची गरज. अविनाश 11 गोरेगाव टीमला 59 धावा बनतील का? कशा बनतील हे सुद्धा पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं 55-60 धावा बनल्या जातील का आणि तसंच मात्र येथे चित्र पाहायला मिळालंय. 59 धावांची गरज असेल अविनाश 11 गोरेगाव टीमला. तर पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तर आपण मायक्रोफोन वरती करूया बदल. चंद्रकांत वाघ, सुरेश पिरकड यांच्याकडून मात्र आणि मुकलेश बुबेरे साहेब यांच्याकडून कूलर मात्र या आयोजकांना देण्यात आले. त्यांचेही मनपूर्वक करू आभार सत्कार. आणि तसेच दीपक पिरकड आणि लक्ष्मण शेंडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच मात्र देण्यात आलेले आहे. त्यांचेही आभार मानू. आणि तसेच सरफराज साहेब यांच्याकडून पाण्याचा पुरवठा करण्यात आला. याही साहेबांचा आभार. रशीद जफर बुबेरी, माझे बुबेरी यांच्याकडून बॉल पुरवण्यात आले. चांगली कामगिरी पाहायला मिळते यांच्याकडनं. रशीद आणि जफर बुबेरी आणि माज बुबेरी यांच्या साहेबांकडनं बॉल पुरवण्यात आले. यांचाही मनपूर्वक आभार. तसेच सुरेश पिरकड, चंद्रकांत वाघ यांच्याकडून केळी मात्र मॅन ऑफ द मॅच बरोबर 1 डझन केळी दिली जातात आणि तो केळ्यांचा पुरवठा मात्र इथे सुरेश पिरकड आणि चंद्रकांत वाघ यांच्याकडून करण्यात आलेला आहे. खरं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानेन कारण पोटाला आसरा देणारी येथे मात्र मॅन ऑफ द मॅच बरोबर 1 मात्र केळाची डझन दिली जाते. खरोखर चांगलं नियोजन आयोजन पाहायला मिळते. तसेच किरण कालेकर यांच्याकडनं नेट मात्र येथे आयोजकांना पुरवण्यात आलं आहे. याही साहेबांचं मनपूर्वक आभार. तसेच आमचे लाडकेने आवडते बाळाशेठ साहेब कांबरी यांच्याकडनं 1 ते 4 नंबर पर्यंत पारितोषिक दिलेलं आहे. याही साहेबांचं मनपूर्वक आभार. बाळाशेठ जगन कांबरी साहेबांचं. तसेच संदेश पवार सर्व्हिस ड्युटी यांच्याकडून 2रं पारितोषिक आणि 4 नंबरचा चषक दिलेला आहे. याही साहेबांचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि या आयोजकांचे
जे तसेच निजाम शेठ भुबेरे साहेबांकडून 4 नंबरचा पारितोषिक देण्यात आलेला आहे. याही साहेबांचं मनपूर्वक आभार. चांगली कामगिरी येथे मात्र पाहायला मिळते, जेणेकरून आपल्याच विभागात आपल्याच मैदानावरती आयोजन चांगलं असं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. या सर्व साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार मानेन. बघा येथे पहिली इनिंग संपले. 59 धावांचा लक्ष्य ठेवलाय, तर येथे मात्र सुरुवातीला शून्य लागू होतो. तर या शून्यातलं 59 धावांचा लक्ष्य पार करायचं आहे. तर शून्यातनं या धावा उभारल्या जातील का पाहायला नक्कीच मिळेल. ओ व्यवसाय ठेम लगेच आबाद नाही तो इथे पसलाय डाव, आणि खरोखर जर कनेक्ट झाला असता तर 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, आणि या 4 धावा खूप मोलाच्या होत्या. येथे एक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल, कारण भला मोठा लक्ष्य येथे पार करायचा आहे. 59 धावांचा लक्ष्य आहे. उंची जास्त लांबी कमी 3 क्षेत्ररक्षण जज करत असताना, आणि येथे लॉलीपॉप जेल जमिनीला दान हरकत नाही. मूर्ती लहान कीर्तिमान येथे लहान बाळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय, पण प्रयत्न नक्कीच त्याने केले, कौतुक करावं लागेल. अरे वा, वाघाचं पिल्लू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विनायक गोरेचा मुलगा आतापासून मैदानामध्ये मात्र येथे खेळवला जातोय मुलगा. यापुढे नंतर खूप काही तो करून दाखवेल, याबद्दल शंकाच नाही. गोरेगाव अविनाश 11 गोरेगाव या टीमला मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण खूप मोठा टार्गेट आहे. पुन्हा तोच फटका, आता मात्र चुका नसतील. बडी मछली जाल में फस गई. येथे चौकारांचा आणि षटकारांचा पाऊस पाडण्याच्या नादामध्ये चांगली विकेट तंबूची आश्रयाला येताना आपण पाहतोय. विचार केला 40-50 धावा असत्या तर काहीतरी ते करता आला असतं. येथे 59 धावांचा लक्ष्य आहे. खूप भलं मोठं समीकरण आहे. 59 धावा मात्र येथे बनल्या जातील का? षटक क्रमांक पहिलं चालू. एक अनुभवी गोलंदाज विनायक गोरे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. वैयक्तिक मात्र आपल्या संघासाठी 1 विकेट घेण्यात मात्र येथे यश आलं विनायक गोऱ्याला. फुलटा चेंडू येते, काय चेंडूवरती फटका होता, जबरदस्त मात्र पिकअप शॉट होता लेग साईडला, आणि जेल पकडण्यात यश आलंय. दुसऱ्या अटेम्प्टला हा जेल पटकडला गेलाय. आता गोरेगाव टीमच्या आशा मात्र सफरवरती असतील. काय करायचे ते सफरला करायचंय. संधी मिळाली, संधीचं सोनं करेल का सफर? कारण सफर एक हँड अँड सॉंग असा बॉयज ओळखला जातोय अविनाश 11 गोरेगाव टीमकडनं. तर सफरला मात्र इनिंगला या टार्गेटला तोडून काढायला एक संधी मिळाली, कारण षटक क्रमांक पहिला आहे. 4 षटकांचा हा सामना आणि 59 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सफर मी आले आपला इरादा स्पष्ट केला, हम भी किसी से काम नाहीये. सफर गरजतोय बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. आता बाळा सांभाळून खेळा, पहिला षटकार आलाय, नाहीतर जाशील ग्राउंडच्या बाहेर. हे मात्र कान मंत्र घ्यावा लागेल सफरला, कारण बलिष्ठ असे फलंदाज पाहायला मिळाले आहेत. हरकत नाही. षटक क्रमांक पहिलं संपतोय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 59 धावांचा लक्ष्य आहे. 8 धावा येथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. 59 धावा बनल्या जातील का? नक्की सफरवरती आत्मविश्वास वाढला असेल टीमचा आणि सपोर्टरांचा, आणि डोळे उघडून मात्र या सामना पाहायला जात असेल गोरेगाव मध्ये, कारण संघ आपला खेळतो. येथे आलत्यात आणि पुश केला लेग साईडला, आणि येथे गडतोय काय उतरू. नक्कीच
चांगला कॉलिंग सफरला माहिती आहे एका धावेसाठी आपण का आपला विकेट गाळावा आणि चांगली कॉलिंग झाली आणि स्ट्राईकला मात्र राहिलाय तो सफर. सफरने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला षटकार ठोकलाय मात्र इथे पाहायला मिळेल. हो काही गरज होती काय येथे पाहायला मिळेल नक्की चेंडू थांबणार नाही. 1+4 अशा 5 धावा मिळतील. बोनस येथे मात्र दिला जातोय सफरला कारण सफर आहेच खेळाडू तसा. घे बोनस. 5 धावा मात्र न खाता पिता मिळाल्या गेल्यात आणि धावफलक पुढे सरकेल. नक्कीच जीवनचिडा आम्हाला सांगतील 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावांचा लक्ष्य आहे येथे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फटका सजलाय. चेंडू थांबणार नाही. बॅक हिटिंगचा फटका. षटकार. नक्कीच दोन्ही संघ दबावाखाली होताना आपण पाहतोय सामना कुठल्याही टीमकडे झुकू शकेल. भली टार्गेट मोठा असला तरी येथे मात्र धावा चेंज करण्यात ताकद आहे अविनाश 11 गोरेगाव टीमकडनं आणि धावा कशा चेंज केल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत सफर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशा मात्र पल्लवीत राहतील गोरेगाव टीमकडनं. हे चांगलं डिसिजन. खूप हाईट होती या चेंडूला आणि चांगला निर्णय मुकलेश बुबेरे साहेब पंच आपण पाहतोय कारण ते कुठल्याही खेळाडूचं नुकसान होता कामा नये. वाईट चेंडू घोषित केलाय. हाईट खूप होती. हा चेंडू चांगला आहे पण तितकाच खराब. चांगला झेल होता. सफर वाचलाय. संधी मिळाली सफरला नाही तर तंबूचा आसरा नक्कीच गाठावा लागला असता. या संधीचं सोनं करायचंय. सफरला जीवनदान मात्र इथे मिळाले. हलकीशी एज लागली होती आणि झेल मात्र पकडण्यात खूप प्रयत्न केले आणि इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. एक डॉट चेंडू. दबाव प्रेशर मात्र नक्कीच येईल अविनाश 11 गोरेगाव टीम वरती. हरकत नाही. एक डॉट चेंडू गेला तरी चालेल मात्र येथे विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे. मात्र येथे विचार केला तर फक्त 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडू मागे 59 धावा बनवाव्याच लागतील. अफरातफरी काही गरज होती का. फलंदाज होईल बाद. गरज होती का. येथे चांगला विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय आपण. आता रवाना झालाय दिनेशला मात्र आपल्या कांद्यावरती जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील कारण जाता जाता स्ट्राईक मिळते ते दिनेशला. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आता 12 चेंडूने 38 धावांची गरज. या 38 धावा बनल्या जातील का आणि कशा बनतील हे सुद्धा पाहणं गरजेचं. दिनेशच्या कांद्यावरती जबाबदारी आले. 12 चेंडूने 38 धावांची गरज. विचार केला 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावांचा लक्ष्य आहे मात्र अविनाश 11 गोरेगाव टीमवरती. जबरदस्त मीडियम फास्टर गोलंदाजीचा वापर केला जातोय. पहिला चेंडू डॉट येतोय. दबाव पेशर असेल येथे षटकारने चौकार येणं गरजेचं. सिंगल डबलने येथे काही फरक पडणार नाही पिंपळी टीमला. 10 चेंडू वाईट चेंडू. खूप बाहेर चेंडू. पंचांचं डिसिजन शेवटचा डिसिजन येथे वाईट चेंडू घोषित केलाय. एक धाव आउट केली जाईल.
हरकत नाही डॉट चेंडू मात्र एक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल. दबाव पेशर येईल आपल्या टीमवरती कारण धावा खूप आहेत आणि चेंडू कमी आहेत. 59 धावांचं लक्ष्य. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 37 धावा धावफलकावरती लागल्या जातील का तर हा सामना जिंकू शकेल. 37 धावा मात्र येणं गरजेचं आणि चेंडू 9 शिल्लक. 9 चेंडू मागे 37 धावा येतील का. अविनाश 11 गोरेगाव हा संघ बनवेल का. फटका सजला उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण जज करतोय आणि येथे चुका नसतील. फलंदाज होईल बाद. चेंडू मात्र येथे कमी होताना पाहतोय आणि धावा मात्र येथे जशास तशा स्तब्ध केल्या जातात मात्र येथे पिंपळवडी टीम कडनं. आता 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. खूप बल्ला मोठा पल्ला आहे गाठणं खूप कठीण आहे. 8 चेंडूंनी 37 धावांची गरज. येथे विचार केला तर 8 चेंडू आणि 15 20 ते 25 धावा असत्या तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र येथे चित्र वेगळं आहे. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. षटकारांची बरसात करावी लागेल. नक्कीच आता मात्र चिंचवली संघाने तयारीत राहायचंय. यानंतर आपला सामना फटका साजलाय. चेंडू थांबणार नाही. मोकलेश बुबेरे पंच पाहतोय. दोन्ही हात आकाशाकडे म्हणजे षटकार येतोय. धावफलक पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती. आता 7 चेंडू 31 ची गरज. 7 चेंडूनी 31 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा इम्पॉर्टंट चेंडू पाहतोय. 7 चेंडूनी 31 धावांची गरज. षटकार आला तर काहीतरी घडू शकतो मात्र येथे चित्र वेगळे पाहायला मिळतंय. फलंदाज होईल बाद. आता 6 चेंडूनी 31 धावांची गरज. पारड जड होताना आपण पाहतोय पिंपळवडी टीम कडनं. 6 चेंडून 31 धावा बनल्या जातील का. नक्की स्ट्राईक सफरला मिळेल. जवळजवळ 6-7 चेंडू सफरला स्ट्राईक मिळाली नाही. आता स्ट्राईक मात्र मिळाले. येथे 6 चेंडून 31 धावा बनल्या जातील का. सिंगल डबलनी काही फरक पडणार नाही. येथे षटकारांची बरसात करावी लागेल सफरला. हॅलो भरून पुरून उरलाय तो खेळ. क्रिकेट खेळ साता समुद्राच्या पलीकडे गेलेला हा खेळ आपण पाहतोय. 6 चेंडू मागे 31 धावा कधी कधी 32-35 धावा सुद्धा बनल्या जातात असा हा खेळ आहे. तरी ते 31 धावा बनल्या जातील का. 6 चेंडू मागे नक्कीच खराब चेंडू दंडित केले. गोलंदाजाला 1 धाव ऍड केली जाईल. 6 चेंडूने 30 धावांची गरज. षटकारांची बरसात करावी लागेल. दडपण आलंय पेशर आलंय. गोलंदाजा वरती फटका सजलाय मात्र येथे मात्र येथे सफरची विकेट घेण्याचा प्रयत्न पाहतोय पिंपळवडी टीम कडनं. 2 धावा घेण्यात यश आलंय. आता 5 चेंडूने 28 ना 5 चेंडूने 28 5 ला 5 षटकार टोकले. सज्जद बुबेरे साहेबांकडनं जमीर साहेबांकडनं 500 रुपये दिले जातील. रोख रक्कम मात्र दिली जाईल सफरला. आता 4 षटकार मारले तर जमीर साहेबांकडनं 500 रुपये दिले जातील आणि षटकारांची बरसात केली जाईल का. पूर्ण पुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा मात्र येथे संधी होती सफरला. या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र संधी गमावले सफरने. सुवर्ण संधी आली होती. आम्ही नेहमी म्हणतो 6 चेंडू मागे 32-35 धावा सुद्धा बनल्या जातात आणि ते बनवण्याची संधी होती.
सफरला अतिसंधी घेता आली नाही. आता दोन चेंडूंनी 26 धावांची गरज. 2 चेंडूंनी 26 धावा. येथे मात्र आता पूर्णपणे ताकद लावली तर काही होऊ शकत नाही. 2 चेंडूंनी 26 धावांची गरज. हरकत नाही, फक्त आणि फक्त चेंडू खेळून काढायचे, कारण दमखम या खेळामध्ये राहिला नाही. वन साइड गेम मात्र येथे फिरली गेली. असं वाटलं होतं की 59चा पल्ला मात्र येथे गाठला जाईल अविनाश 11 गोरेगाव टीम कडनं, कारण घरचं मैदान होतं. या खेळपट्टीचा आणि मैदानाचा मात्र पुरेपूर अनुभव असलेला हा संघ आपण पाहतोय. येथे थोडासा हताश निराश होताना पाहतोय. हार मात्र पदरी आली तरी हरकत नाही, मात्र प्रयत्न करावा जेणेकरून आपण कमी धावांनी हरावं, कारण ती आपली एक ताकद असते.